26 लाखाचा जो डेटा आम्हाला माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेला आहे याची स्क्रुटिनी आम्ही विभाग म्हणून करतोय। बऱ्याचशा वेळेला असं होतं की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे। कुठलीही पात्र आणि गरजू लाभार्थी याच्यापासून वंचित राहता कामा नये या संदर्भातली दक्षता ही विभाग म्हणून आम्ही घेतलेली आहे। जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली। क्रॉस व्हेरिफिकेशन केल्यानंतर ह्या 26 लाखामधले जे अपात्र असतील आणि पात्र असतील याचं व्हेरिफिकेशन होऊन त्या संदर्भातला निर्णय घेतला जाणार। इन्कम टॅक्सचा आम्ही केंद्राकडून डेटा मागितलेला आहे, तो ज्या वेळेला डेटा येईल त्यावेळेला त्याचंही आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करणार। नक्की पुरुषांनी लाभ घेतलाय का त्या घरातल्या महिलेनी लाभ घेतलाय, फक्त अकाउंट त्या पुरुषाचं दिलेलं होतं, या संदर्भातलं क्रॉस व्हेरिफिकेशन झाल्याशिवाय त्या कन्क्लुजनला आपण येणं कुठल्याही चुकीच्या व्यक्तीला याच्यामध्ये लाभ जाता कामा नये या संदर्भातली ही प्रोसिजर आहे। स्क्रुटिनी ही साधारणपणे रुटीन प्रोसिजर आहे आणि ती होत राहणार आहे। त्याच्यामध्ये ह्या 26 लाखामध्ये असेही काही असतील जे पात्र असतील पण काही व्हेरिफिकेशनमध्ये त्यांच्या काही हे झालेलं असेल आणि जे अपात्र असतील त्यांचा लाभ हा थांबवण्यात येईल। चुकीचा लाभ घेतलेला असेल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून त्या संदर्भातली रिकव्हरीची भूमिका ही शासनाची आहे। हा 26 लाखाचा डेटा त्यांनी आम्हाला दिलेला आहे, हा अजून विभाग म्हणून आम्हाला क्रॉस व्हेरीफाय करणं आहे। आपल्याला कुठल्याही योजनेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ती राबवायची आहे, लॉंग टर्म ती राबवायची आहे। आपण पाहिलेलं असेल स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी जी जून महिन्यामध्ये 26.34 लाख लाडक्या बहिणींची जी माहिती आलेली होती त्याच्याबद्दलचं नवीन ट्विट त्यांनी करून माहिती दिलेली आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांपैकी सुमारे 26 लक्ष लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याबाबत माहिती व तंत्रज्ञान विभागाने प्राथमिक माहिती उपलब्ध करून दिली होती। तर सदर सुमारे 26 लक्ष लाभार्थी राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील आहेत। त्यानुसार महिला व बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक माहिती संबंधित जिल्हा यंत्रणेला छाननीसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानुसार हे लाभार्थी योजनेच्या निकषानुसार पात्र ठरतात किंवा नाही याबाबतची सूक्ष्म छाननी क्षेत्रीय स्तरावरती सुरू झालेली आहे। छाननी अंती या लाभार्थ्यांची पात्रता अपात्रता स्पष्ट होणार आहे। तर बघा आता या ठिकाणी छाननी जी आहे जी डेटा आलेला होता 26.34 लाख या ठिकाणी लाडक्या बहिणींचा त्याच्याबद्दलची छाननी सुरू करण्याबद्दलचं ट्विट त्यांनी केलेलं आहे। म्हणजे जी या ठिकाणी डेटा होता तो प्रत्येक जिल्ह्याला या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि त्या लाभार्थ्यांच्या या ठिकाणी डेटाची आता छाननी जी आहे प्रत्येक जिल्ह्यानुसार करण्यासाठी सुरुवात झालेली आहे अशी माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून कालच या ठिकाणी दिलेली आहे। तर ज्या ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्यापासूनचा लाभ भेटलेला नव्हता त्यांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपामध्ये जो स्थगित करण्यात आलेला होता त्या डेटाची आता छाननी सुरू झालेली आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार फिजिकली व्हेरिफिकेशन आता केलं जाणार आहे ही अधिकृत माहिती स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून आता दिलेली आहे। तर बघा आता छाननी या ठिकाणी केली जाणार आहे। जून महिन्यापासून ज्यांचा लाभ भेटलेला नाही, जूनचा भेटलेला नव्हता, त्यांना जुलैचा लाभ भेटलेला नव्हता अशा लाडक्या बहिणींची छाननी सुरू झालेली आहे। परंतु मग आता ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचा ऑगस्ट महिन्याचा मग लाभ केव्हा भेटणार त्याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। त्याची देखील माहिती आलेली आहे। बघू शकता ऑगस्ट महिन्याला आता जो या ठिकाणी लाभ आहे तो भेटण्यासाठी या ठिकाणी ऑगस्ट महिना संपायला जवळपास 6 ते 5 दिवसच या ठिकाणी बाकी आहेत। मग लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी नेमका जमा होणार? बघा ऑगस्ट महिन्याला संपायला आता या ठिकाणी जवळपास 6 ते 5 दिवस राहिलेले आहेत, तरीही हप्ता जो आहे तो जमा झालेला नाही। त्यामुळे मागील काही महिन्याप्रमाणे यावेळी देखील लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा म्हणजे 14वा हप्ता लांबणीवरती पडणार का काय असा प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला असेल। त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते। ह्या आर्थिक मदतीचा तुम्हाला लाभ होतो की नाही, फायदा होतो की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि ही योजना अशीच पुढे कायमस्वरूपी चालू राहावी का तुम्हाला काय वाटतं याबद्दल तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा। कारण की बघा या ठिकाणी लाडक्या बहिणींची एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे। प्रत्येक महिन्यामध्ये आता लेट होताना दिसतंय, जसं की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दलची देखील अजून तारीख फिक्स झालेली नाही की या तारखेला पैसे भेटू शकतात म्हणून। एप्रिल महिना असेल, एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटले, त्यानंतर मे महिना असेल, मेचे पैसे जून महिन्यात
महिन्यात भेटले आणि जूनचे पैसे जुलै महिन्यामध्ये भेटले आणि जुलैचे पैसे आपण जर बघितलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये भेटले. तर याच्यामध्ये आपण जर बघितलं मागचे 3 ते 4 महिने या ठिकाणी लाभ जो आहे तो लेट होताना दिसतोय. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून मागणी होते की एक तारीख फिक्स करायला पाहिजे, महिन्यामध्ये कुठल्या तरी एका तारखेला पैसे आल्यास, लाभ आल्यास या ठिकाणी लाडक्या बहिणींना पूर्ण महिनाभर वाट पाहावी लागणार नाही. एक तारीख फिक्स झाल्यास या ठिकाणी तुम्हाला वाट पाहावी लागणार नाही. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? एक तारीख नक्की फिक्स व्हायला पाहिजे का? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की पाठवा. तर बघा, आता लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी 1500 रुपये दर महिन्याला तर दिले जातात आहेत, परंतु या ठिकाणी प्रत्येक महिन्याचे हप्ते आता लेट होताना दिसत आहेत. जसं की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल देखील अजून तारीख फिक्स झालेली नाही. तर मग नेमका ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तुमचा, जो की 14वा हप्ता असणार आहे, तुम्हाला जुलैचा हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने या ठिकाणी भेटला, जो की तुमचा 13वा हप्ता होता, तो तुम्हाला भेटलेला असेल. तर मग आता तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय. तुम्ही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही? लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. वाट पाहत असाल तर हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल. तर मग तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जो आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो? तर बघा, ऑगस्ट महिन्यात हप्ता जो आहे अद्याप महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. त्यामुळे हा हप्ता कधी जमा होईल याची महिलांना या ठिकाणी आतुरता लागलेली आहे, प्रतीक्षा लागलेली आहे. या संदर्भात सध्या विविध चर्चांना देखील उधाण आलेलं आहे. तर बघा, ऑगस्ट महिना संपायला आता अवघे 5 ते 6 दिवस उरलेले आहेत, तरीही हप्ता जमा झालेला नाही. त्यामुळे मागील काही महिन्याप्रमाणे यावेळी देखील हप्ता लांबणीवरती पडणार का, असा प्रश्न महिलांना पडलेला आहे. ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम महिन्याच्या अखेरीस खात्यात जमा होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. बघा, या ठिकाणी का असं म्हटलं गेलेलं आहे? कारण की आपण जर बघितलं एप्रिलच्या अगोदरचे सर्व हप्ते प्रत्येक वेळेस जेव्हापासून ही योजना चालू झाली तेव्हापासून सर्व हप्ते महिन्याच्या शेवटच्या तारखेला या ठिकाणी जमा होत होते प्रत्येक महिन्यामध्ये. परंतु या ठिकाणी एप्रिलपासून गेले 3 ते 4-5 महिने या ठिकाणी मागचे हप्ता जो आहे तो लेट होताना दिसतोय. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हे पैसे जमा होताना दिसतात. त्याच्यामुळं या ठिकाणी म्हटलेलं आहे की बघा, ऑगस्टच्या हप्त्याची रक्कम जी आहे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजे महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता देखील आहे. परंतु जर हा हप्ता लेट झाला तर तुम्हाला मग पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिन्याच्या पुढील महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यात देखील हे पैसे तुमचे जमा होऊ शकतात. बघा, महत्त्वाचं म्हणजे यापूर्वीही अनेकदा हप्ता जमा होण्यास विलंब झालेला आहे. जर महिन्याच्या अखेरीस पैसे जमा झाले नाहीत तर हा हप्ता पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता असते. त्यानुसार देखील जर ऑगस्टचा महिना या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत तुम्हाला भेटला नाही तर तुमचा हप्ता जो आहे तो पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला भेटू शकतो. अशा परिस्थितीमध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबरचे हप्ते एकत्र जमा होतील का, असा प्रश्न देखील महिलांकडून विचारला जात आहे. कारण की बघा, याच्या अगोदर देखील या ठिकाणी 2-2 हप्ते एकत्रित जमा केले गेलेले आहेत जर लेट हप्ते झाले तर. परंतु मागचे 3 ते 4 हप्ते जे आहेत सलग एक हप्ता जमा झालेला आहे. तर सध्या ऑगस्ट आणि सप्टेंबरचे एकत्रित हप्ते भेटू शकतात का, असा देखील प्रश्न महिलांच्या मनामध्ये पडलेला आहे. त्याची माहिती आपण पुढे बघणार आहोत. तर बघा, गेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होते. मात्र काही अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं नंतर समोर आलं. सध्या अशा महिलांची तपासणी देखील सध्या सुरू आहे. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं महिला आणि बालविकास मंत्र्यांचं ट्विट, ज्याच्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणींचा जून महिन्यापासूनचा हप्ता स्थगित करण्यात आलेला आहे आणि त्यांची आता जिल्ह्यानुसार पडताळणी करण्यासाठीचा डेटा जो आहे त्याचं वाटप देखील करण्यात आलेलं आहे. त्यांची प्रत्येक जिल्ह्यानुसार या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा केली जात आहे. त्याच्यामध्ये पात्र अपात्र ठरवलं जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे आतापर्यंत या ठिकाणी जवळपास खूप साऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र ठरवल्याची माहिती देखील आहे. जसं की जून महिन्यामध्ये 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवलं गेलं. याच्या अगोदर देखील काही लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत. यात पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचं समोर आलेलं आहे. याशिवाय 2249 सरकारी नोकरदार देखील आहेत. 2,32,000 संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी देखील आहेत. 1,10,000 65 वर्षावरील महिला देखील आहेत. 4 लाखाचा जो डेटा आहे त्याच्यामध्ये एका कुटुंबातील महिला देखील आहेत. 2.25 लाख 4 चाकी वाहन असलेल्या महिला देखील याच्यामध्ये आहेत. विविध अपात्रतेची कारणं आहेत त्याच्यामधून पडताळणी केलेली आहे. त्याच्यामधून ही आकडे जे आहेत ते समोर येत आहेत. विविध जी पहिला जो GR निघाला होता त्याच्यामध्ये विविध जी अपात्रतेची कारणं आहेत त्यानुसार प्रत्येक महिन्यामध्ये ही पडताळणी देखील केली जात आहे. त्याच्यानुसार बघा, तुमचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता मग कधी जमा होऊ शकतो त्याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. एकतर महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे पैसे कधीही तुमच्या खात्यामध्ये येऊ शकतात. जर हा हप्ता लेट झाला तर तुम्हाला पुढील महिन्याच्या
पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे तुमचे 100% जमा होणार. कारण की बघा या ठिकाणी प्रत्येक वेळेस लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत, परंतु त्याच्यामध्ये काही अपात्र लाडक्या बहिणी देखील निघत आहेत जी की प्रत्येक महिन्यामध्ये पडताळणी होते. त्याच्यामधून हा डेटा जो आहे तो समोर येत आहे. सध्या बघा या ठिकाणी 26 लाख ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्यापासूनचा लाभ देण्याचं या ठिकाणी स्थगित करण्याची जी माहिती आलेली होती, त्यानुसार आता स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यानुसार त्यांचा जो या ठिकाणी लाभ स्थगित करण्यात आलेला होता, परंतु त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की प्राथमिक स्वरूपाचा हा डेटा जो आहे तो त्यांना भेटलेला आहे, परंतु याच्यामध्ये पडताळणी केली जाईल असं त्यांनी अगोदरच सांगितलं होतं. त्यानुसार आता 26 लाख लाभार्थी जी आहेत त्यांचा पडताळणीसाठीचा जो डेटा आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये देण्यात आलेला आहे. त्यानुसार फिजिकल व्हेरिफिकेशन त्यांचं केलं जाणार आहे. या ठिकाणी आपण पाहू शकतो त्याच्याबद्दलचं ट्विट करून त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यांचं डेटा व्हेरिफिकेशन जे आहे ते चालू झालेलं आहे. मग याच्यामध्ये देखील अजून काही लाडक्या बहिणी पात्र ठरतील, त्यांचा लाभ देखील अजून सुरू होणार आहे. परंतु ऑगस्ट महिन्याचा म्हणजेच तुमचा 14वा हप्ता जो असणार आहे तो कधीपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती आपण बघितलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.